पाहून देव आपल्याला भेटायला येतो. सावता बाबांची भक्ती पाहून देव भेटायला आला का नाही? आला का नाही हो? आपण सगळेजण कुठं जातो? कुठं? पंढरपूरला जातो. पण पंढरीचा पांडुरंग परमात्मा कुठे येतो? आरणमध्ये येतो. मला वाटतंय काका आपण कधी आरणला गेलो? वारीच्या वेळेस. आम्ही पंढरपूरमध्ये आलो. एकादशीच्या आदल्या दिवशी आमचं कीर्तन होतं. आम्ही तिथं आरणमध्ये आलो. आरणमध्ये आल्यानंतर पाहिलं सावता बाबांचं मंदिर पाहिलं. इतका आनंद वाटला, इतकं समाधान वाटलं. ती विहीर पाहिली, सावता बाबांचा मळा पाहिला, ते मंदिर पाहिलं. तिथं आल्यानंतर स्पष्ट असं आपण जर मनानं देवापाशी गेलो आणि तिथं जर पाहिलं तर खरंच साक्षात सावता बाबांचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. आपण नुसतं शरीराने नाही जायचं तर मनापासून त्या देवाजवळ जायचं. आरणला कधीतरी जा आणि गेल्यानंतर बघा सावता बाबांचा मळा बघा, सावता बाबांची विहीर बघा. तिथं बघा त्या सावता बाबांनी काय करावं? त्यांना विचारलं, तुम्ही सतत देवाचं नामस्मरण करता, देवाची भक्ती करता, तो पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुम्ही कधी पाहत नाही, तुम्हाला दिसतो कशात? तुम्ही कुठं पाहता? कांदा मुळाबाजी, कांदा मुळाबाजी, कांदा मुळाबाजी, कांदा मुळाबाजी, अवकी राजी, वडवडी आई बाजी, अवकी राजी, वडवडी आई बाजी, कांदा मुळाबाजी, कांदा मुळाबाजी, कांदा मुळाबाजी, कांदा मुळाबाजी, अवकी राजी, ऐका त्या सावता बाबांना विचारलं महाराज, सावता बाबांना विचारलं, सावता महाराजांना विचारलं, तुम्ही कधीच पंढरपूरला जात नाही, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला पाहत नाही, मग तो देव पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुम्हाला कशात दिसतो? तर त्यावेळेस माझ्या सावता बाबांनी काय सुंदर आणि काय गोड वर्णन, काय सांगावं, उत्तर द्यावं. ऐका गडे ऐका, मला माझ्या देवाला पाहण्यासाठी पंढरपूरला जायची गरज लागत नाही. अरे कुठं दिसतो माझा देव? माझ्या शेतामध्ये, माझ्या मळ्यामध्ये कांदा लावलेला आहे, मुळा लावलेला आहे, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. त्या सगळ्या पिकांमध्ये, त्या सगळ्या माझ्या मळ्यामध्ये मला माझा हरी दिसतो, माझा देव दिसतो, माझी विठाई दिसते, माझी आई दिसते, असं म्हणावं. ऐका गडे ऐका, त्या संत महात्म्यांनी देवाला काय म्हणावं? विठोबा म्हणावं का विठाई म्हणावं? सावता बाबांनी काय म्हणावं? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. विठाई नाव कुणाचं असतं? स्त्रीचं का पुरुषाचं? कुणाचं? बोला बोला ना, कुणाचं? मग देव काय स्त्री आहे का? कोण आहे? कोण आहे हो? पुरुष आहे का नाही? पण त्या संत महात्म्यांना सुद्धा कळत होतं की आई सारखं निस्वार्थी प्रेम या जगाच्या पाठीवरती कोणीच करत नाही. म्हणून त्या काय करावं? त्या माझ्या सावता बाबांनी सुद्धा माझ्या देवाला, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला विठाई म्हणावं, आईचं नातं जोडावं. आणि सावता बाबा म्हणतात, बाबा मला माझ्या देवाला पाहण्यासाठी कुठंच जायची गरज लागत नाही. माझ्या या शेतामध्ये, माझ्या या मळ्यामध्ये, माझ्या या सगळ्या पिकांमध्ये मला माझा देव दिसतो, माझी आई दिसते, माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा म्हणजे माझा बाप विठोबा दिसतो. ऐका, खरंच अभिमान वाटतो. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा देवा सांगणारे देवा, जगाच्या
पाठीवरती अनेक तुझे लाडके भक्त आहेत का? मीच एकटा तुझा लाडका भक्त आहे. या जगाच्या पाठीवरती नाम्यासारखा लाडका भक्त तुझा कोणता नाही. त्यावेळेस देवानं म्हणावं, नाम्या ऐकणारे नाम्या, या जगाच्या पाठीवरती तूच एकटा माझा लाडका भक्त नाही, तर या जगाच्या पाठीवरती माझा अजून एक लाडका भक्त आहे. देवा, तुमचा अजून एक लाडका भक्त आहे. कोण आहे तुमचा लाडका भक्त? त्याचं नाव काय, त्याचं गाव काय, आणि तो लाडका भक्त कसा काय? त्यावेळेस माझ्या जगाच्या मालकानं पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं म्हणावं, आरण त्याचं गाव आहे, सावता बाबा त्याचं नाव आहे, आणि त्याच्या हृदयामध्ये मी विराजमान आहे ना, तो माझा लाडका भक्त आहे. भक्त शिरोमणी सावता महाराज ते माझे लाडके भक्त आहेत. जगाच्या बापानं म्हणावं, नामदेवराय म्हटले, देवा तू कस काय अन्याय करू शकतो, अत्याचार करू शकतो? तू सहज म्हणतो ते सावता महाराज तुझे भक्त आहेत, लाडके भक्त आहेत, लाडका भक्त आहे, कसे काय? त्यावेळेस नामदेवरायांना देवाने म्हणावं, ऐक ना, तुझ्या सोबत ज्ञान देवाला सुद्धा घे आणि तू सुद्धा माझ्या सोबत चल. माझा लाडका भक्त कसा आहे तो मी तुला दाखवतो. त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं काय करावं, तर त्या नामदेवराला आणि ज्ञानोबारायांना सोबत घ्यावं, यावं पंढरपूर सोडून कुठं यावं, आरणमध्ये यावं. आरणमध्ये आल्यानंतर त्या सावता बाबांना, सावता महाराजांना म्हणावं, अरे सावता, ऐकणारे बाबा, मी पळत आलोय, माझ्या गळ्यामध्ये अलंकार आहेत, पितांबर आहे, माझ्या अंगावरती सोनं दागिने चोरांना दिसते. 2 चोर माझ्या पाठीमाग पळत आले. देवा तुमच्या पाठीमाग चोर लागले. सावता बाबांनी म्हणावं, त्यावेळेस सावता बाबांना देवांनी म्हणावं, देवानी म्हणावं, अरे सावता 2 चोर आहेत माझ्या पाठीमाग लागलेत, मी लपू कुठं. त्यावेळेस सावता महाराजांनी म्हणावं, देवा ऐका ना, देवा समोर ऊस आहे, त्या ऊसामध्ये लपा. देव म्हटले, नाही रे सावता, मी ऊसामध्ये लपू शकत नाही. पण देवा गहू आहे, त्या गव्हामध्ये लपा. अरे सावता, चोर एवढे हुशार आहेत, 2 चोर आहेत, एकाचं नाव ज्ञान आहे आणि एकाचं नाव नाम आहे. ज्ञान दाखवतं आणि नाम आकलतं, त्यामुळे चोर एवढे हुशार आहेत, मी ऊसात लपलो आणि गव्हात जरी लपलो तर ते ज्ञान आणि नाम नावाचे चोर मला शोधल्याशिवाय राहणार नाही. मी लपू कुठं. त्या सावता बाबांना पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने, माझ्या जगाच्या मालकानं म्हणावं, आणि सावता बाबांनी काय करावं, इळा घ्यावा, इळ्यानं आपली छाती फडावी आणि त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये लपायला जागा द्यावी. साठविला दाता त्रैलोक्याचा तिथं साठवलं. ही संत महात्म्यांनी परंपरा चालू केली. संत महात्म्यांनी आपल्याला देव दाखवला, पण आपल्याला कळाला नाही. त्या सावता बाबांनी हृदयामध्ये देवाला साठवलं. मग संत महात्मे देवासोबत अनेक नाती जोडतात, बहीण भावाचं नातं जोडतात, मैत्री